राधानगरी, भुदरगड, कागल, करवीर पट्ट्यातून प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचा संताप तीव्र होत चाललाय। सुपीक शेती, पिकांचं नुकसान आणि विस्थापनाचा धोका या पार्श्वभूमीवर शेतकरी आक्रमक झालेत। कोणत्याही परिस्थितीत शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही, या मार्गाचं रेखांकन करण्यासाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांना थारा दिला जाणार नाही, असं पंचायत समिती सदस्य बालाजी फराकटे यांनी सांगितलं। बोरवडे इथं पत्रकार परिषदेत ते बोलत होते। राधानगरी, भुदरगड, कागल, करवीर पट्ट्यातून प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचा रोष दिवसेंदिवस तीव्र होत असून ग्रामीण भागात आंदोलनाची ठिणगी पडण्याची चिन्ह आहेत। सुपीक शेतीवर गदा येणं, उभ्या पिकांचं नुकसान आणि संभाव्य विस्थापनाचा धोका या पार्श्वभूमीवर शेतकरी आक्रमक भूमिका घेत आहेत। बोरवडे इथं झालेल्या पत्रकार परिषदेत पंचायत समिती सदस्य बालाजी फराकटे यांनी याबाबत तीव्र भूमिका मांडली। कोणत्याही परिस्थितीत शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही, या प्रकल्पाला आमचा ठाम आणि तीव्र विरोध राहील असा इशारा त्यांनी दिला। प्रस्तावित मार्गाचं रेखांकन करण्यासाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांना गावोगावी विरोध केला जाईल, त्यांना थारा दिला जाणार नाही असा इशाराही त्यांनी दिलाय। हा महामार्ग शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करून नेमका कोणाच्या फायद्यासाठी राबवला जातोय हे आता सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या लक्षात आलंय। हजारो एकर सुपीक जमीन या प्रकल्पामुळे बाधित होणार असून अनेक कुटुंबांवर विस्थापनाची वेळ येणार आहे। त्यामुळे हा प्रकल्प रद्द करण्यासाठी आम्ही तीव्र लढा उभारणार असल्याचं फराकटे यांनी सांगितलं की शक्तीपीठाचं रेखांकन हे आपल्या मालवे, तुर्बे, उंदरवाडी, बोरोडे, फराकटेवाडी या भागातून जाणार आहे असं रेखांकन झालेलं समजते। त्या पार्श्वभूमीवर आम्ही कालपासून शेतकऱ्यांशी चर्चा केली असता या महामार्गाला प्रचंड विरोध असून त्या शेतकऱ्यांच्या हितासाठी म्हणून आम्ही लोकप्रतिनिधी या नात्यानं आम्ही शेतकऱ्यांसोबत राहणार असं आम्ही तुम्हाला ग्वाही देतो। तसेच या भागातील अल्पभूधारक शेतकरी भरपूर आहेत, त्यांना त्यांच्या जमिनी काबीज करून जर हा महामार्ग जनतेच्या माथ्यावर सरकार लादत असेल तर त्याला आमचा प्रचंड विरोध असणार आहे। आणि भविष्यात जरी कोणी रेखांकन करण्यासाठी किंवा सर्वे करण्यासाठी जे कोण अधिकारी वगैरे येतील त्यांना सुद्धा आम्ही इथून पिटाळून लावणार। यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनीही संताप व्यक्त करत शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। शेती वाचवा, शेतकरी वाचवा अशा घोषणा देण्यात आल्या। आगामी काळात मोठ्या प्रमाणावर आंदोलन उभारण्याचा इशारा देण्यात आला। यावेळी सुनील मगदूम, पांडुरंग खाडे, कृष्णात केसरकर, बाळासाहेब सूर्यवंशी, नेताजी साठे, श्रीकांत बलुगडे, भास्कर कांबळे, लक्ष्मण मगदूम, साताप्पा साठे, विशाल मगदूम, राजेंद्र साठे, साताप्पा मगदूम, नामदेव साठे, सुरेश यादव यांच्यासह शेतकरी उपस्थित होते।